तर अठ जमलेले माझे डवरे हो डोसले हो, तसंच दोस्तरा हो लंगोट मग ते लंगोटी यार हो, बारीक पोसे हो मोठं पोसे हो, आणि हे सगळे गावातले माझे दोस्तरा हो, तसंच व्यासपीठावर माझे गुरुजन वर्ग. आज मी तुम्हाला 15 ऑगस्ट निमित्त काहीतरी भाषण सांगणार आहे, तर तुम्ही उगाच बसून ऐक जास, गाज बंबाट कर्जा नको. तर दोस्तरा हो, आज आपला 15 ऑगस्ट म्हणजे स्वतंत्र दिवस. आजच्या दिवशी आपले स्वतंत्र झालो. म्हणजे ते इंग्रज होतं, गोरं इंग्रज, ते आपले भारतावर राज्य करत होतं. तर 1547 रोजी आपला भारत देश आपले स्वतंत्र केलो. तर स्वतंत्र करायला कोणी मग थोडी मेहनत घेतली. तर गांधीजी आहे, सुभाषचंद्र बोस आहे, आझाद सिंग आहेत, नेहरू आहेत, असं बरंच मोठं महान व्यक्ती होऊन गेलं, जे आपले भारत देशाला स्वतंत्र करण्यासाठी बरीच मेहनत घेतली त्यांनी. तर एके दिवशी भारत माता की जय, महात्मा गांधी की जय अशा घोषणा देत एक मुलगा गर्दीत घुसला आणि स्वतःही घोषणा देऊ लागला. त्या मुलाला घोषणा देताना पाहून इंग्रज शिपाईचे पित्त खवळले. म्हणजे त्या इंग्रज शिपाईला राग आला त्या मुलाला घोषणा देताना. तर घोषणा देताना पाहून इंग्रज शिपाईचे पित्त खवळले. एक शिपाईने त्याच्या थोबाडीत भडकावले, तरीही तो डगमगला नाही म्हणजे घाबरला नाही. पुढे त्याला इंग्रज शिपाई मुलांचे नाव काय तेव्हा तडफडीने तो उत्तरला, परमेश्वर. ह्या उत्तराने न्यायाधीश त्याच्यावर रागावले. त्याला वेताचे 12 फटके मारण्याची शिक्षा फरमावली, तरीही तो घाबरला नाही. तो वेताचे 12 फटके खात असताना सुद्धा भारत माता की जय आणि महात्मा गांधी की जय अशा घोषणा देत होता. आणि तो घोषणा देत होता. तो मुलगा म्हणजे कोण, तर चंद्रशेखर आझाद. तर हुडक 2 शब्द बोलून मी माझा भाषण संपवतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. वा बंड्या, तर बंड्याने चांगला भाषण केला आहे. त्याच्याबद्दल सगळ्यांनी उभ्या उठून टाळ्या वाजवा.